त्यामध्ये किंवा जिओग्राफीमधला एखादा टॉपिक स्टेट बोर्डात शिकवला तो तसाच टॉपिक आपण ICSE किंवा UGCSEच्या बोर्डामध्ये 8वीच्या 7वीच्या किंवा 5वीच्या मुलाला शिकवला जातो. असं काही एक्झाम्पल आमच्या की आपलं जे प्राथमिक शिक्षण आहे किंवा माध्यमिक शिक्षण जे आहे हे मातृभाषेत व्हावं का इंग्रजीत व्हावं? सर मगाशी तुम्ही सांगताना सांगितलं एक एक्झाम्पल असं दिलं होतं की बाबा एक मुलगा नदीकाठी बसलेला आहे, हा प्रश्न असतो आणि त्या मुलाच्या नदीकाठी बसण्यावरती प्रश्न स्टेट बोर्डात विचारले जातात. तर केम्ब्रिज बोर्डामध्ये ते प्रश्न वेगळ्या पद्धतीने विचारले जातात आणि मुलाला विचार करायला प्रवृत्त केलं जातं. सो ह्याच अनुषंगाने ही जी पद्धती जी आहे शिक्षण पद्धती ICSE म्हणा किंवा IB म्हणा ही थोडीशी कठीण आहे का मुलाला ग्रास्पिंग करायला? नमस्कार मंडळी, मी वीरेंद्र देवस्थळी. आमच्या स्मार्ट या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आज अक्षय तृतीया, 3.5 मुहूर्तांपैकी एक अतिशय महत्त्वाचा मुहूर्त आणि या दिवसाच्या औचित्य साधून स्मार्ट आपल्या नवीन सदराला अर्थात वाटा भविष्याच्या या मालिकेला सुरुवात करत आहे. मंडळी, आपल्यापैकी ऐकणाऱ्याला आणि पाहणाऱ्याला प्रत्येक पालकांच्या मनामध्ये एक इच्छा असते ती म्हणजे आपल्या मुलाला अतिशय उत्तम शिक्षण द्यायचं. स्वाभाविक आहे, आपला मुलगा शिकावा हे प्रत्येकाला वाटत असतं आणि त्याला उत्तम शिक्षण मिळावे ही प्रत्येक पालकांची अगदी बेसिक अपेक्षा असते. परंतु हे करत असताना बरेच वेळेला पालकांच्या मनामध्ये काही प्रश्न स्वाभाविक येत असतात. मग आपण आपल्या मुलाला कोणत्या शाळेत घालायचं? मग ते माध्यम कोणतं असावं? मातृभाषा की इंग्रजी? त्याचप्रमाणे कोणत्या बोर्डात आपल्या मुलाची ॲडमिशन घ्यावी, म्हणजे स्टेट बोर्ड, ICSE, CBSE किंवा केम्ब्रिजसारख्या इंटरनॅशनल बोर्ड यासारखे अनेक प्रश्न असतात. त्याचप्रमाणे शाळेची निवड करत असताना कोणते निकष असावेत हाही प्रेक्षकांच्या मनामध्ये ॲज अ पालक म्हणून नक्की प्रश्न असतो. तुमच्याही मनामध्ये असेल आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेऊन आम्ही आज आपल्यापुढे येतो आहोत आणि या प्रश्नांची उत्तरं देणार आहेत या क्षेत्रातील अतिशय जाणकार व्यक्ती आणि त्या व्यक्तीचं नाव आहे श्रीयुत अजित करकरे. खरं तर डोंबिवलीकरांना अजित करकरे हे नाव नवीन नाहीच आहे, परंतु डोंबिवलीशिवाय जे आमचे बाहेरचे प्रेक्षक आणि पालक हा व्हिडिओ पाहत असतील त्यांच्यासाठी खास. 35 वर्ष जवळजवळ शिक्षण क्षेत्रात नानाविध प्रयोग करणारे, आधी स्वतःचे क्लासेस चालवत असताना शिक्षण क्षेत्रातील त्रुटी लक्षात घेतल्यामुळे त्यामध्ये आमूलाग्र बदल यावा ह्या दृष्टीने स्वतःची शाळा चालू करणारे आणि 25 वर्ष अनेक उत्तमोत्तम विद्यार्थी घडवणारे असे हे अजित करकरे सर. गुरुकुल द डे स्कूल या शाळेचे संस्थापक. ते नुसतेच विजनरी नाहीत तर शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांची विचारसरणी खूप डिटेलमध्ये आणि खूप डीपमध्ये आहे आणि या विषयावर त्यांचा अभ्यास दांडगा आहे आणि म्हणूनच आपल्या मनातील या सगळ्याच प्रश्नांची ते लिहिलेले उत्तर देणार आहेत. चला तर मग आपण भेटूया अजित करकरे सरांना गुरुकुल द डे स्कूल या शाळेमध्ये जाऊन. नमस्कार अजित सर, आमच्या या चॅनलमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. सर, मला तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की गुरुकुल द डे स्कूल ही जी संकल्पना जी आहे ही भारतीय परंपरागत शिक्षण पद्धती आणि पाश्चात्य शिक्षण पद्धती यांच्या दोन्हीच्या एकत्रीकरणातून शिक्षण पद्धती आलेली. तर ह्याच्या मागचा तुमचा थॉट प्रोसेस नक्की काय होता जेव्हा ही शाळा चालू केली? त्यामध्ये तुमचा थॉट प्रोसेस आम्हाला कळला, फायदा होऊ शकतो. ॲक्च्युली गुरुकुल चालू करायच्या आधी मी प्रायव्हेट ट्युशन्स घेत होतो 12वीपर्यंत, मॅथ्स सायन्स वगैरे. त्यावेळेला मला शिक्षण कसं नसावं ह्याचा पक्का अंदाज आला. असं व्हायचं की मुलं यायची, आम्ही शिकवायचो, मार्क्स घेऊन निघून जायचे, पण त्याच्यातनं आयुष्यासाठी लागणारी जी जीवनमूल्ये होती, समाजात मी कसं वावरायला पाहिजे किंवा समाजात भविष्यात येणाऱ्या चॅलेंजेसला देण्याचे गुण माझ्याकडे अवगत आहेत का, हे काहीच त्या शिक्षणात दिसत नाही. ज्याला आपण ट्रॅडिशनल एज्युकेशन म्हणू, ते सिलेबस ओरिएंटेड असतं. त्यावेळेला आमच्या मनात असं आलं की नाही, मुलांवर जर संस्कार करायचे असतील आणि योग्य पद्धतीने शिक्षण द्यायचं असेल तर 8 तास तरी कमीत कमी मुलं आपल्याजवळ असली पाहिजेत. म्हणून मग त्यातून ही डे स्कूलची संकल्पना आम्ही सुरू केली आणि सुरुवातीला थोडं अवघड गेलं, पण मुलं रिझल्ट द्यायला लागली की
सिलेबसच्या व्यतिरिक्त ॲक्च्युली आम्ही असं म्हणतो की सिलेबस ही एक खिडकी आहे आणि त्याच्यातनं आपल्याला जगाचं दर्शन द्यायचं असतं. अनफॉर्च्युनेटली काय होतं की आपण सिलेबसलाच धरून राहतो, त्याच्यावरच परीक्षा असते, तेच प्रश्नोत्तरं पाठ करायची, किंबहुना एका प्रश्नाला एक उत्तर, जे आयुष्यात कधीच नसतं. आपल्या आयुष्यातल्या प्रश्नांना अनेक उत्तरं असतात. तर असं मल्टीफॅसेटेड थिंकिंग करता यावं, आयुष्यात लागणारी सगळी स्किल्स ॲक्वायर करता यावी, त्याचबरोबर समाजाचा मी एक अविभाज्य घटक आहे ही जाणीव सतत मुलांमध्ये असावी, ह्यासाठी काहीतरी करणं आवश्यक होतं. त्यामुळे आम्ही गुरुकुलची संपूर्ण रचनाच अशी केलेली आहे की अतिशय कमी मुलं असतात आमच्या शाळेमध्ये आणि शिक्षक सगळे हायली ट्रेंड आहेत आणि एखाद्या फॅमिलीसारखी मुलं वाढतात. त्यामुळे मुलांना शाळा सोडून गेल्यावर सुद्धा एखाद्या फॅमिलीत परत आल्यासारखं अट्रॅक्शन असतं, ती येतात आणि हे खूप यशस्वी झालं आहे गेली 24 वर्ष असं आम्हाला वाटतं. सो याच अनुषंगाने मला पुढे प्रश्न विचारायचा आहे की बरेच पालक जे असतात म्हणजे साधारणपणे किंडर गार्डन, त्याच्यानंतर नर्सरी, त्याच्यानंतर ज्युनियर KG, सिनियर KG, त्यानंतर माझ्या पाल्याला, माझ्या मुलाला कोणत्या शाळेमध्ये ॲडमिशन घ्यावी, प्रवेश घ्यावा आणि मग ती शाळा कोणत्या पद्धतीची असावी, हे बरेच वेळा पालकांच्या मनामध्ये संभ्रम असतो. तर सगळ्यात पहिल्यांदा मला असं जाणून घ्यायचं आहे की सध्या शिक्षणासाठी कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत आणि त्यातला योग्य पर्याय त्या मुलाच्या दृष्टीने कोणता होऊ शकतो. ओके, पर्याय म्हणजे मला वाटतं तुम्हाला कुठला बोर्ड पाहिजे असं म्हणायचं असेल तर आपल्याकडे 5 बोर्ड्स आहेत. एक स्टेट बोर्ड आहे आपलं SSC, CBSE आहे दिल्लीचं आहे, ICSE दिल्लीचंच आहे आणि त्याच्यानंतर एक IB म्हणून आहे जिनेवाचं, इंटरनॅशनल बॅकलॉजी सिस्टीम, आणि IGCSE जे केम्ब्रिज युनिव्हर्सिटी रन करते. हे 5 पर्याय उपलब्ध आहेत. आमचं म्हणणं असं असतं की कुठल्या बोर्डमध्ये मुलगा शिक्षण घेतो याच्यावर अवलंबून नसतं, ते कुठल्या प्रकारच्या शिक्षकांच्या हाताखाली शिकतात हे खूप महत्त्वाचं असतं. कारण असं आहे की प्रत्येक बोर्डाचा तुम्ही जर ह्या 5 बोर्डांचा सिलेबस बघितला तर साधारण 90% सारखा आहे. फरक पडतो बरेच वेळेला परीक्षा पद्धतीमध्ये फरक पडतो, पण जोपर्यंत शिक्षक चांगले नाहीत तोपर्यंत कुठल्याही बोर्डात जरी मूल गेला तरी त्याला फायदा होत नाही. मग तो फक्त अकॅडमिक एक सिलेबस शिकून बाहेर पडतो, एक परीक्षार्थी म्हणून बाहेर पडतो. तो समाजात जगण्यासाठी योग्य होईल की नाही अशी मला शंका येते. त्यामुळे बोर्ड हा थोडासा इरिलेव्हंट प्रश्न आहे. पालकांना मी सांगू इच्छितो की बोर्डापेक्षा ज्या शाळेमध्ये शिक्षक चांगले आहेत, मनापासून शिकवतात, ती शाळाच मुलांसाठी. आता पूर्वी आम्ही केम्ब्रिज बोर्डला, आता आम्ही स्विचओव्हर होऊन बरीच वर्ष झाली, पण त्याच्या आधी आम्ही SSC बोर्डला होतो, पण त्यावेळेलाही सुद्धा ह्याच शिक्षण पद्धतीने शिकवत होतो. आणि ज्यावेळेला आमच्या लक्षात आलं की आमची शिक्षण पद्धती केम्ब्रिजला योग्य आहे त्यावेळेला आम्ही सहज केम्ब्रिजमध्ये स्विचओव्हर झालो. म्हणजे बोर्ड हा काही फरक नसतो. बोर्ड डझंट मेक मच डिफरन्स टू द चाइल्ड्स करिअर. ॲक्च्युली ज्या पद्धतीचं संस्कार आणि शिक्षण त्याला मिळतं ते खूप महत्त्वाचं असतं. सो पालकांनी तुमच्या दृष्टीने जी खबरदारी घ्यायची आहे की शाळेची बॅकग्राऊंड काय आहे, शाळेत शिक्षक कोण आहेत आणि ते कोणत्या पद्धतीने मुलांपर्यंत पोहोचवतात शिक्षण, हे अतिशय महत्त्वाचं. खरं आहे, हेच शिक्षणात खरं तर महत्त्वाचं असतं. बरोबर, करेक्ट. आणि आता ह्याच अनुषंगाने मला पुढचा असा प्रश्न विचारायचा आहे की या सगळ्या पर्यायांचा तुलनात्मक आपण अभ्यास केला तर याच्यामध्ये बेसिकली काय फरक आहे. म्हणजे स्टेट बोर्डाचा अभ्यासक्रम किंवा ICSE, UGCSE, IB किंवा तुमचं केम्ब्रिज, ह्याच्यामध्ये काय तुलनात्मक फरक आपल्याला बघायला मिळतो. सर्वसाधारण असं आहे की भारतीय बोर्ड जे आहेत ते NCERTच्या कक्षेत येतात, नॅशनल काउन्सिल फॉर एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग. ही ॲपेक्स इन्स्टिट्यूट आहे आणि त्याच्या हाताखाली हे सगळ्या तिन्ही बोर्ड्स आपली काम करतात. आपल्याकडे SCERT आहे म्हणजे स्टेट इन्स्टिट्यूट पण आहे. पण तुम्ही असं लक्षात घ्या की प्रत्येक मुलाची समजण्याची आकलन शक्ती त्याच्या वयानुसार असते. त्यामुळे 9वीतल्या मुलाचं जे वय आहे ते जगभर साधारण सारखंच असतं. फरक असतो तो थोडाफार एक्सपोजरचा असतो. त्यामुळे सिलेबस वाईज ह्या बोर्डांमध्ये फार फरक नाही. आणि फरक जो पडतो तो परीक्षा पद्धतीत म्हणतो. असं म्हणतात की CBSEची जी परीक्षा पद्धती आहे ती पुढच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामला सोयीची आहे असं म्हटलं जातं आणि त्या मनाने SSCची नाही असं म्हटलं जातं. प्रत्यक्षात तसं नाही आहे. तुम्ही लक्षात घ्याल तर SSCची मुलंसुद्धा इंजिनिअरिंग मेडिकलला पास होतातच की. ॲक्च्युली 11वी 12वी नंतर जे ट्रेनिंग मिळतं ते महत्त्वाचं आहे. त्यामुळे चॉईस करताना तुम्ही शाळा कशी आहे हे बघणं जास्त महत्त्वाचं आहे. या 5 पर्याय पहिले ते खूप महत्त्वाचं असतं आणि त्याच्यावरच विद्यार्थ्याचं करिअर. तुम्ही लक्षात घ्या ना की कुठल्याही यशस्वी माणसाची मुलाखत घेताना तुम्ही म्हणाल तुम्हाला सगळ्यात चांगली आठवण कोणाची आहे तर त्यांच्या चांगल्या शिक्षकांची असते. जे शिक्षक चांगले आहेत तेच त्यांना आठवत असतात आणि ते जन्मभर आठवतात. म्हणजे संस्कार करणारी व्यक्ती जर सक्षम असेल तर ती शाळा चांगली. खरं आहे, अगदी बरोबर आहे. पण मला एखादा तुम्ही हे सांगू शकाल, एखादा अनुभव किंवा एखादा एक्झाम्पल तुम्ही सांगू शकाल का याच्यामध्ये, किंवा जॉग्राफीमधला
एखादा टॉपिक स्टेट बोर्डात शिकवला तो तसाच टॉपिक आपण ICSE किंवा UGCSEच्या बोर्डामध्ये 8वीच्या 7वीच्या किंवा 5वीच्या मुलाला शिकवला जातो. असं काही एक्झाम्पल आमच्या पालकांसाठी तुम्ही हां, म्हणजे मी आता केम्ब्रिजमध्ये आहे म्हणून मी केम्ब्रिजचं उदाहरण देऊन सांगतो. आपल्याकडे साधारण असं आहे की एक श्याम नदी किनारी बसला होता असं एक साधारण वाक्य असेल तर त्याच्यावर आपल्या बोर्डांमध्ये प्रश्न कसा येतो, नदी किनारी कोण बसलं होतं, श्याम कुठे बसला होता. तर केम्ब्रिजमध्ये प्रश्न विचारला जातो, श्याम नदी किनारी बसलेला असताना त्याच्या मनात काय विचार आले. अच्छा, ओके. हे व्यक्तिसापेक्ष आहे, म्हणजे प्रत्येकाचं उत्तर वेगळं आहे पण कोणाचंही उत्तर चुकीचं नाही. म्हणजे ज्याला इम्प्लिसिट मिनिंग म्हणतात, त्याच्या मागचा दडलेला जो अर्थ असतो जो आपल्या आयुष्यात आपण वापरतो त्याच्यावरती केम्ब्रिजचं सिलेबस अवलंबून आहे. म्हणजे केम्ब्रिजच्या परीक्षेमध्ये 10वीच्या न्यूटनचे किंवा कुठलेही नियम विचारले जात नाहीत, जोड्या लावा नसतं, इन्फॉर्मेशन बेस्ड नसतं. त्या इन्फॉर्मेशनमधून तुम्ही काय डिडक्ट करता हे खूप महत्त्वाचं आहे, कुठले निष्कर्ष काढता आणि ते दररोजच्या आयुष्यामध्ये कसे वापरले जातात हे केम्ब्रिजच्या सिलेबसला खूप महत्त्व आहे. म्हणजे केम्ब्रिज ही पद्धती ही एक विचारधारा आहे असं आपण म्हणू शकतो आणि आपल्या पद्धती आहेत ह्या इन्फॉर्मेशन बेस आहे. तुमच्याकडे ती म्हणून तर लातूर पॅटर्न होता ना की पुस्तकं पाठ करायची, माहिती असतं कुठले प्रश्न येणार आहेत, ते सगळे प्रश्नांची उत्तरं पाठ केली की तुम्हाला चांगले मार्क मिळतात. केम्ब्रिजमध्ये तसं होत नाही. केम्ब्रिजमध्ये प्रत्येक प्रश्नावर वेगळा विचार करावा लागतो आणि त्याप्रमाणे निष्कर्ष काढावे लागतात. ओके, अच्छा. हे मला असं वाटतं जास्त अपिलिंग आणि क्लिअर झालेलं आहे त्याच्या ह्याच्यामध्ये. अजून एक महत्त्वाचा प्रश्न बरेच वेळा पालकांच्या मनामध्ये असतो आणि याच्यावरती बऱ्याच पद्धतीने चर्चा झालेली आहे, पण मला तुमचं मत या विषयावरती ऐकायला नक्कीच आवडेल की आपलं जे प्राथमिक शिक्षण आहे किंवा माध्यमिक शिक्षण जे आहे हे मातृभाषेत व्हावं का इंग्रजीत व्हावं. कुठलंही शिक्षण हे मातृभाषेत होणं सगळ्यात योग्य आहे, म्हणजे त्याला पर्यायच नाही. पण आज भारताची अवस्था अशी आहे, मल्टीलिंग्युअल स्टेट आहे आपलं, की प्रत्येक राज्याची भाषा वेगळी आहे आणि त्याच्यानंतर ते सगळे मर्ज जिथे ब्रिटिश कॉलनीज आहेत किंवा फ्रेंच कॉलनीज आहेत तिथे इंग्रजीला किंवा फ्रेंच भाषेला महत्त्व जास्त आहे. इतर बहुसंख्य देशांमध्ये मातृभाषेतनंच शिक्षण दिलं जातं कारण त्यांच्याकडे त्यांनी ती सिस्टम पूर्णपणे विकसित केलेली आहे. म्हणजे ते अगदी पुढे ग्रॅज्युएशनला गेले तरी मातृभाषेतनं त्यांना शिक्षण घेता येतं आणि ते अद्ययावत असतं. पण आपल्याकडे ती परिस्थिती नाही आहे. आत्ता आपल्याला इंग्रजीशिवाय पर्याय नाही. म्हणजे मी मुलांना सांगतो ना की आमच्याकडे जेव्हा लायब्ररी आहे, मोठी प्रचंड लायब्ररी आहे आणि मुलं भरपूर वाचतात, पण शेवटी त्या लायब्ररीत असलेली इंग्रजी पुस्तके ही पाश्चात्य कल्चरवर त्या संस्कृतीवर आधारित आहेत, ती आपल्या कल्चरला सुटेबल नाहीत. पण काय आहे की लहान मुलांमध्ये ॲडॅप्टेबिलिटी खूप असते, तुम्ही द्याल त्या प्रकारचं शिक्षण मुलं घेऊ शकतात. आता आम्ही काय केलं, जरी मातृभाषेचं शिक्षण हे सगळ्यात चांगलं असलं तरी आम्हाला जर इंग्रजीचा पर्याय नसेल आत्तामध्ये, त्याला दुसरा काही पर्याय नसेल, तर त्याला आम्ही काय केलं की शाळेमध्ये इंग्रजी बोलणं कंपल्सरी केलं आहे. ज्या वेळेला एखादी व्यक्ती, विद्यार्थी असेल किंवा मोठा माणूस असेल, त्या भाषेत विचार करतो तेव्हा मग त्याला कुठलीही अडचण येत नाही. म्हणजे माझा अनुभव असा आहे की माझे जे नॉन महाराष्ट्रीयन स्टुडंट्स आहेत, समजा गुजराती असेल, तो मराठी, हिंदी, गुजराती आणि इंग्रजी तितक्याच फ्लुएंटली बोलतो. मग अशा वेळेला शिक्षणाची अडचण येत नाही. पण तरीही मी म्हणेन की मातृभाषेतलं शिक्षण सर्वश्रेष्ठ असतं. सर, तुम्ही आता ना 5 पर्याय शिक्षणाच्या संदर्भातले सांगितलेत. अजून एक नवीन पर्याय सध्या येतोय, तो म्हणजे होम स्कूलिंग. ह्या संदर्भात काही तुम्ही आमच्या प्रेक्षकांना आणि पालकांना सांगू शकाल का? तर कितपत योग्य पर्याय आहे? पर्याय आहे असं का? होम स्कूलिंगचे 2 पद्धती आहेत. म्हणजे काही ठिकाणी होम स्कूलिंग चालतं, म्हणजे मुलांना घरी शिकवलं जातं. आईवडील शिकवतात किंवा घरी एखादा ट्युटर येतो. आणि दुसरी, तुम्ही जर गुगलवर गेलात तर होम स्कूलिंगच्या इंग्लंडमध्ये मोठमोठ्या इन्स्टिट्यूट्स आहेत, ते भारतातल्या हजारो मुलांना केटर करतात. पण तिथे काय आहे, तिथे पुन्हा 4 ते 5 तासाची ट्युशन असते ऑनलाईन. त्याच्यानंतर त्यांचे वर्कशीट्स असतात, त्याचं सबमिशन असतं. म्हणजे शाळेत बसून अभ्यास करण्याच्या ऐवजी मूल घरात बसून अभ्यास करतो. सो इट डझंट सर्व द पर्पज ऑफ होम स्कूलिंग. बेसिकली होम स्कूलिंग, मी अगदी विनोदाने सांगायचं तर, डोंगरावर एखादं कुटुंब राहत असेल आणि 10 किलोमीटरमध्ये कुठलीही शाळा नसेल तर त्याला फक्त होम स्कूलिंग सुटेबल आहे. याचं कारण असं आहे की आता इथे एक लक्षात घे की स्कूलिंग म्हणजे काय, हा आधी प्रश्न आपण सोडवला पाहिजे. आपण जेव्हा होम स्कूलिंग किंवा कुठलाही सिलेबस बोर्ड म्हणतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर एक सिलेबस असतं की ठराविक फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आहे, मॅथ्स आहे, अल्जिब्रा आहे, जॉमेट्री शिकवतोय आपण, थोडासा इतिहास शिकवला जातो. पण ते शिक्षण नाही आहे. दॅट इज गेनिंग ऑफ इन्फॉर्मेशन. आज मी बघतो ना, मुलांना प्रत्येक प्रश्नाचं उत्तर गुगलवर मिळतं आहे. मग कशाला ती इन्फॉर्मेशन द्यायची का? त्याला जीवन शिक्षण द्यायचं, त्याला मूल्यांचं शिक्षण द्यायचं आहे. आणि ते शिक्षण देताना आजूबाजूला जे ज्ञान आहे ते ज्ञान मला कसं वापरता येईल ही शिकवण्याची पद्धत म्हणजे आपलं सिलेबस असलं पाहिजे.
ह्याच्या विरुद्ध काय होतं की सिलेबस शिकवलं की शिक्षण झालं असं समजलं जातं. आता शाळेमध्ये काय होतं की मूल येतं, त्याच्याबरोबर शेजारी बाकावर मित्र बसलेला असतो, त्याच्याशी गप्पा होतात, त्याच्याशी भांडण होतं, त्याच्याशी शेअरिंग होतं, समाजात मी समाजाचा एक घटक म्हणून कसं जगायचं याचं नकळत त्याला ट्रेनिंग मिळत असतं. ते होम स्कूलिंगमध्ये मिळत नाही. मग ठराविक वेळानंतर तो संध्याकाळी मित्रांबरोबर खेळायला जाऊ शकेल, पण डबा खाताना होणाऱ्या गप्पा, डबा खाताना होणारे शेअरिंग, एकमेकांच्या गप्पा, मी काय बघितलं, मी कुठली सिरियल बघितली, मी कुठलं पुस्तक वाचलं, हे ज्या जीवाभावाच्या गप्पा असतात त्या होत नाहीत. आता आम्ही बघतो आमच्याकडे लंच टाईमला मुलं जेव्हा जेवायला बसतात तेव्हा आम्ही त्यांच्याबरोबर जेवायला बसतो. अभ्यासाचा कुठलाही विषय नसतो, त्यांचं फक्त एक्सपिरियन्स, माझे अनुभव मी तुझ्याशी शेअर करतोय असंच असतं आणि हसत असतात. ही जी ह्युमन इंटरॅक्शन आहे, हा ह्युमन फॅक्टर होमस्कूलिंगमध्ये जातो असं मला प्रामाणिकपणे वाटतं. त्याचा कदाचित पुढे प्रॉब्लेम होत असेल तो सोशलायझेशन फॅक्टरमध्ये, सोशल ॲडजस्टमेंटमध्ये प्रॉब्लेम होत असेल, कसे सोशलायझेशनमध्ये प्रॉब्लेम होत असेल, ह्युमन रिलेशन्समध्ये, कारण क्रिटिकल मोमेंट्स आलेलेच नाहीत. मित्रांशी भांडण झालं आहे आणि मला कॉम्प्रोमाइज करायला लागतं आहे, ही कधी त्याला सवयच नसते मुलाला, तर त्याचे रिपरकेशन्स होऊ शकतात. होमस्कूलिंग अजून तरी भारतात नवीन आहे, एक 10-15 वर्षांनी आपल्याला कळेल त्याचे परिणाम काय झाले ते. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह स्टडी जर झाला तर समजेल की होमस्कूलिंग केलेली मुलं आणि शाळेत गेलेली मुलं यांचा जर तुलनात्मक अभ्यास झाला तरच आपल्याला नक्की बोलता येईल. पण स्टील मला अजून असं वाटतं की होमस्कूलिंगपेक्षा मुलांनी शाळेत जाणं म्हणजे त्याचं बालपण जपण्यासारखं आहे. असं म्हटलं जातं सर की ICSE म्हणा किंवा IB पॅटर्न जो आहे, इंटरनॅशनल बोर्डाचा पॅटर्न जो आहे, तो खूप जास्त इंटरॅक्टिव्ह आहे आणि इंटरॅक्टिव्ह असण्यापेक्षाही पालकांचा त्याच्यामध्ये सहभाग जास्त आहे. तर तुम्हाला असं वाटतं का की शिक्षक पालकांनी मुलांच्या अभ्यासामध्ये, त्यांच्या असलेल्या बाकीच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये खूप जास्त इन्व्हॉल्व व्हायला हवं का, ती जबाबदारी शाळेची आहे? कारण बरेच वेळा होतं असं की आजकालचे जे दोन्ही पालक जे आहेत ते नोकरीच्या निमित्ताने, व्यवसायाच्या निमित्ताने ऑलवेज बिझी असतात, कायम त्यांच्या क्षेत्रात ते बिझी असतात ते. आणि मग त्यांचं असं मत असतं की गुरुकुल, द डे स्कूलसारख्या शाळेमध्ये मुलांना घातलं की जी दिवसभराची शाळा आहे, एकदा तिकडे आम्ही त्यांना बाहेर एखाद्या क्रशमध्ये ठेवण्याच्या ऐवजी इट इज बेटर की आम्ही एका चांगल्या ठिकाणी ठेवू ज्या ठिकाणी चांगले संस्कार होतील, आमची जबाबदारी संपली. खरंच बालकांची जबाबदारी संपते का, तो सहभाग अपेक्षित आहे, आवश्यक आहे? आता आपल्या शाळेचं उदाहरण घेऊया. आमची पहिली अट अशी असते की पालकांनी अभ्यासक्रमात लक्ष घालायचं नाही. म्हणजे रूढ भाषेत अकॅडमिक्स इज नन ऑफ युअर बिझनेस अशा पद्धतीने आम्ही सांगतो, तुम्ही अभ्यासात लक्ष घालायचं नाही. पण मी मगाशी जसं म्हटलं की शिक्षणाचा मूळ हेतू हे व्यक्तिमत्व घडवणं आहे, त्यामुळे अभ्यासाव्यतिरिक्त जे इतर गोष्टी आहेत ज्या 50% तुलनेने तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत, त्याच्यामध्ये मात्र पालकांना लक्ष घालावं लागतं, कारण हा संस्काराचा भाग आहे. शेवटी ते मूल आपलं आहे, ते शाळेत आणि घरी दोन्हीकडे शिकत असतं. ती पालकांची बॉडी लँग्वेज शिकत असतं, पालक कसे बोलतात ते बघत असतं, माणसांची पालकांची इंटरॅक्शन कशी होत असते. बघा, मूल वाढताना नेचर, नर्चर आणि कल्चर ह्या 3 गोष्टी आहेत. नेचर म्हणजे त्याचा जो जन्मतः आलेला स्वभाव असतो, जेनेटिक असेल किंवा काय असेल. नर्चर म्हणजे तो त्या कुटुंबात कसा वाढतो, त्या कुटुंबाचं अवतीभोवतीचं वातावरण, आणि कल्चर ज्या समाजात वाढतो त्याचं का, त्या तिन्हीचा त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन असतं. त्यामुळे पालकांची जबाबदारी तर नक्कीच येते नर्चरमध्ये, आणि ते त्या मुलाला ज्या समाजात नेतात त्या समाजाचा सुद्धा महत्त्वाचा भाग असतो. त्यामुळे शिक्षण आम्हाला जे अभिप्रेत आहे त्याच्यामधनं पालकांची जबाबदारी कमी होत नाही, रादर दुप्पट असते. पण त्यांना होमवर्क झाला का, तो ट्युशनला गेला का, त्याची परीक्षा केव्हा आहे, याचं कुठलंही टेन्शन आम्ही पालकांना देत नाही. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की आमच्याकडे परीक्षेची डेट डिक्लेअर केली जात नाही. सकाळी मूल आलं की त्याला समजतं की आज फिजिक्सची वार्षिक परीक्षा आहे. म्हणजे ह्याचा स्ट्रेस पालकांनाही नसतो आणि मुलांनाही नसतो. अशा प्रकारे आनंददायी शिक्षण खरं म्हणजे अभिप्रेत आहे. त्यामुळे पालक, शेवटी ते आपलं मूल आहे, पालकांना आपली जबाबदारी टाळता येत नाही. पालकांना तितकीच महत्त्वाची जबाबदारी घ्यावी लागते. शाळेवर सगळं सोडून चालत नाही. फक्त आम्ही असं केलं की अभ्यासाची जबाबदारी पालकांनी घ्यायची नाही, असं थोडंसं आहे. म्हणजे हल्ली असाही पालकांचा एक ट्रेंड असतो की मी बाकीच्या पालकांना भेटतो की ज्यांची मुलं इतर शाळेत आहे, ते हल्लीचं गणित आम्हाला समजतच नाही हो, हल्लीचं इंग्रजी आम्हाला समजतच नाही आहे. प्रत्यक्ष पालकांनी अभ्यास घे. आपण मुलांना खूप अंडर एस्टिमेट करतो. मुलं स्वतः अभ्यास करायला सक्षम असतात. आमच्या शाळेत आम्ही ते बघतोय. आलं लक्षात? ती अवास्तव त्यांना अभ्यासाची भीती घातली ना की मुलांचे प्रॉब्लेम्स चालू होतात. तर ते भीती जर काढून टाकली मुलांची, आम्ही पालकांना ट्रेनिंग देतो की अभ्यासक्रम तुम्हाला घ्यायचा नाही आहे ना, त्याच्या अभ्यासात लक्ष घालायचं नाही आहे, मग तुम्ही असं काहीतरी करा की जेणेकरून त्याची ग्रहण क्षमता वाढेल, त्याची निरीक्षण शक्ती वाढेल, त्याचा आत्मविश्वास वाढेल. मग त्याचे आम्ही रेग्युलर कार्यक्रम पालकांना देतो. त्यामुळे आमचे पालक अत्यंत स्ट्रेस फ्री वातावरणामध्ये त्यांच्या मुलाचं शिक्षण एन्जॉय करत असतात. मगाशी तुम्ही सर म्हणताना म्हणालात की एखादा स्टेट बोर्डाच्या मधून पास झालेला, 10वी पास झालेला किंवा 12वी पास झालेला मुलगा सुद्धा पुढे कॉम्पिटिटिव्ह एक्झामला सक्सेसफुल होतो. पण अजूनही पालकांच्या मनामध्ये अशी एक शंका आहे की नाही, आम्ही जर का आमच्या मुलाला ICSE मध्ये घातलं
तर उद्या तो फॉरेनला गेल्यानंतर खूप जास्त इझिली कोपअप होऊ शकेल. किंवा आम्ही IB बोर्डात घातलं तर तिकडची शिक्षण पद्धती मुलाला जास्त कम्युनिकेशन किंवा प्रेझेंटेशन स्किलच्या संदर्भामध्ये मुलाला खूप चांगल्या प्रकारे मदत करू शकेल वगैरे. तर हे खरंच असं आहे का, म्हणजे IB किंवा ICSE किंवा याच्या जी बोर्ड आहेत, केम्ब्रिज बोर्ड जे आहेत? पुन्हा हे ना त्या शाळेवर अवलंबून आहे. जर वर्गामध्ये 40 किंवा 50 मुलं असतील तर त्या शिक्षिकेलाही मर्यादा असते की प्रत्येक मुलाला त्याच्या वकुबाप्रमाणे कसं वाढवू शकतो आपण. म्हणजे उदाहरणार्थ प्रेझेंटेशन स्किल्स वगैरे जे आहेत ते नॉर्मल स्कूलिंग सिस्टीममध्ये मला असं लक्षात आलेलं आहे की ते सगळं अभ्यासक्रम ओरिएंटेडच असतं, सिलेबस ओरिएंटेडच असतं. म्हणजे तो सिलेबस पूर्ण करायचा, त्याच्यावर ते प्रश्नोत्तर उत्तर करून द्यायची. अनेक शाळा आहेत की ज्या जसं आम्ही आहेत, आमची प्रेझेंटेशन स्किल्सची खूप चांगली ॲक्टिव्हिटी आहे आणि त्याचा माझ्या सगळ्या इंजिनिअरिंगला, मेडिसिनला किंवा परदेशात गेलेल्या सगळ्या मुलांना ते नेहमी ते येऊन सांगतात की सर आम्ही हे जे स्पेक्ट्रम करत होतो, आम्ही जी प्रेझेंटेशन्स करत होतो त्याचा आम्हाला जास्त फायदा झाला. हो चालेल, अगदी सोपं आहे. आम्ही काय करतो दुसरीपासून, म्हणजे हे दिस इज बेसिकली सेल्फ एक्सप्रेशन, स्वतःला अभिव्यक्त करणं हे ते स्किल आहे. मग एखादा मला जर विषय माहिती असेल आणि तो विषय मला चांगल्या पद्धतीने दुसऱ्याला समजावून देता आला तर मी यशस्वी होतो. हे बेसिक साधं प्रिन्सिपल आहे जगण्याचं की तुम्ही सुद्धा लहानपणी आपल्या मुलांना समजावून सांगताना तुम्ही जितक्या प्रभावीपणे त्याला समजेल अशा भाषेत समजावाल तेवढी ते मुलं जास्त समजून घेतात, ऐकतात आपलं. तर आम्ही दुसरीपासून मुलांना डायरी रायटिंग देतो. मुलांनी स्वतःला एक्सप्रेस केलं पाहिजे आणि ती डायरी चेक केली जाते आणि ती डायरी पालकांनी बघायची नाही ही अट असते. हां, मग सुरुवातीला ते थोडंसं होतं, आय गॉट अप इन द मॉर्निंग, वेंट टू द स्कूल वगैरे असं. मग त्यांना आम्ही सांगतो शाळेत काय घडलं ते लिहा. हळूहळू मुलं स्वतःला एक्सप्रेस करायला शिकतात. भांडण झालं असलं तर त्याच्यावर माझं काय मत होतं, टीचर रागवले असतील तर त्या का रागवल्या, मी बरोबर होतो, तो चूक होता. म्हणजे स्वतःचे विचार, स्वतःच्या भावना योग्य पद्धतीने ठराविक कागदावरती ठराविक शब्दामध्ये व्यक्त करायला, हेच तर बेसिक ह्युमन रिसोर्सेसचं स्किल आहे. बरं, म्हणजे उदाहरणार्थ आपल्याकडे स्पेक्ट्रम ही ॲक्टिव्हिटी आहे की 5वीपासून प्रत्येक मुलांनी महिन्याला एक विषय घ्यायचा. कुठलाही विषय असेल, तो अकॅडमिक्स असायला पाहिजे असं नाही, किंवा किंबहुना तो अकॅडमिक्स विषय नसतो. त्या विषयाची माहिती गोळा करायची आणि त्याचं एका कागदावर प्रेझेंटेशन करायचं. मग इथे काय असतं की डेटा कलेक्ट करणं, तो योग्य पद्धतीने सिलेक्ट करणं, तो मांडायला शिकणं योग्य शब्दात, त्याला चित्र कुठली मांडायची, पिक्चर्स कुठली घ्यायची, ती एक्सप्लेन कशी करायची, त्याची अरेंजमेंट, स्पेशल अरेंजमेंट कशी पाहिजे, प्रेझेंटेशनची ही सगळी स्किल्स मुलं शिकतात. आणि ते प्रेझेंटेशन वर्गात दिल्यावर मुलं त्याच्यावरती क्रॉस क्वेश्चनिंग करतात. इव्हन आम्ही पण क्रॉस क्वेश्चनिंग करतो आणि त्याच्यावर त्याचं ग्रेडेशन ठरतं. आता हेच महत्त्वाचं आहे, एखादा विषय अनोळखी विषय घ्यायचा, तो समजून घ्यायचा आणि दुसऱ्याला शिकवायचा. हे स्किल एकदा त्याचं डेव्हलप झालं ना की मुलांचा कॉन्फिडन्स नॅचरली वाढतो, कारण त्यांना जगात कुठलाही विषय असा अवघड नसतो. म्हणजे उदाहरणार्थ सांगतो की माझ्या एका मुलीने विचारलं सर बरेच विषय झाले, मला काहीतरी वेगळं द्या. मग मी तिला सांगितलं की जगातल्या सगळ्या स्पाय ऑर्गनायझेशनचा अभ्यास करतो. मग तिने मोसाद, रॉ आहे, CIA, अगदी KGBसुद्धा जुनी असली तरी त्या सगळ्यांचा अभ्यास करून दर महिन्याला एक स्पाय ऑर्गनायझेशन किंवा त्यांच्या ज्या त्यांचं प्रेझेंटेशन केलं. आता लक्षात घ्या की वर्षाला एक मूल 5वीपासून 10 प्रेझेंटेशन्स करतं. म्हणजे 10वीला जाईपर्यंत त्याची जवळजवळ 50 ते 60 प्रेझेंटेशन झालेली असतात. म्हणजे कुठल्याही विषयाचं प्रेझेंटेशन करणं हा त्याला प्रॉब्लेम येत नाही. ही कॉन्फिडन्स लेवल आम्हाला मुलांमध्ये दिसते, कारण कॉलेजात मुलं सांगतात सर प्रेझेंटेशनमध्ये माझं सगळ्यात बेस्ट होतं. मला प्रिन्सिपल विचारतात तुझ्याकडे एवढं म्हणजे बॉडी लँग्वेज तुझी स्टेजवर कशी काय, तुला स्टेज फ्राईट का नाही? तो म्हणतो मी अनेक वर्ष हे करतो आहे. म्हणजे ह्या आता काय माहिती आहे, इथे पालकांचं पण इन्व्हॉल्वमेंट असते. पालकांची इन्व्हॉल्वमेंट कशी असते की त्यावेळेला जो स्पेक्ट्रम करत असतो महिनाभर, तेव्हा त्या विषयावर त्याच्याशी चर्चा करणं, त्याला प्रेझेंटेशनला मदत करणं, त्याचं ॲस्थेटिक सेन्स त्याचा की प्रेझेंटेशन गिचमीड खूप लिहिलेलं नसावं, मुलांना लगेच विषय लक्षात यावा अशा प्रकारे पद्धतीने. तर इथे मात्र पालकांची इन्व्हॉल्वमेंट असते. म्हणजे तो सपोर्टिंग रोल असतो. त्याचं एक महत्त्व असं की मुलालाही वाटतं की मी जे काय करतोय त्याचं पालकांना खूप महत्त्व आहे. एखादी गोष्ट मी सातत्याने करतो आणि कोणीच माझ्याकडे लक्ष देत नाही तर त्याचा इम्पॉर्टन्स माझ्याही डोक्यातनं निघून जातो. तर पालकांची अशी इन्व्हॉल्वमेंट आम्ही पालकांना सतत सांगत असतो. किंवा डायरी लिहिताना दररोज डायरी लिहिली का रे, डायरी लिहिल्याशिवाय जेवायचं नाही रात्री. मग नाही जेवायचं म्हणजे तुम्ही पण जेवायचं नाही. मूल आहे शेवटी, कधीतरी कंटाळा येतो, पण दिलेलं काम कंटाळा आला तरी न चुकता मला करायला पाहिजे. आपण डेली आयुष्यात तेच करतो, कधीतरी ऑफिस जायचा कंटाळा आला पण जातोच ना आपण. मग हे संस्कार असे कणाकणाने केव्हा होणार, त्याला ते खूप महत्त्व आहे. अशा स्टेप बाय स्टेप आम्ही मुलांवर हे संस्कार करतो. हे अनेक वर्ष, एक दशकभर हे संस्कार झाल्यावर ते मूल अतिशय संस्कारक्षम होऊनच बाहेर पडतो. सर मगाशी मी सांगताना सांगितलं, एक एक्झाम्पल असं दिलं होतं की बाबा एक मुलगा नदीकाठी बसलेला आहे, हा प्रश्न असतो आणि त्या मुलाच्या नदीकाठी बसण्यावरती प्रश्न स्टेट बोर्डात विचारले जातात. तसेच केम्ब्रिज बोर्डामध्ये ते प्रश्न वेगळ्या पद्धतीने विचारले जातात आणि मुलाला विचार करायला प्रवृत्त केला जातं. सो ह्याच अनुषंगाने
ही जी पद्धती जी आहे शिक्षण पद्धती ICSE म्हणा किंवा IB म्हणा, ही थोडीशी कठीण आहे का मुलाला ग्रास्पिंग करायला, किंवा त्याचा सिलेबस थोडासा कठीण आहे का? नाही, सिलेबस कुठल्याच शिक्षण पद्धतीचा किंवा कुठल्याच बोर्डाचा कठीण नाही आहे. सिलेबस तोच आहे. आम्ही 9वी-10वीला इथे पण न्यूटनचे नियमच शिकवतो. सिलेबस सगळा तोच आहे. सिलेबसचं इंटरप्रिटेशन कसं करायचं, सिलेबस शिकल्यावरती ते दररोजच्या आयुष्यात मी कसं वापरायचं हे शिकवणं ह्या पद्धतीनं अभिप्रेत आहे. म्हणजे IB म्हणा किंवा केम्ब्रिज पद्धतीला अभिप्रेत आहे. आता हे मुलांना जड जातं का, पुन्हा ते शिक्षकावर अवलंबून असतं. दिलेल्या विषयाची उकल करून योग्य पद्धतीने सांगणं आणि त्याचा दररोजच्या आयुष्यात कसा वापर करायचा हे शिकवणं हे शिक्षकाचं काम आहे. त्यामुळे जर शिक्षक चांगले असेल, आता केम्ब्रिजमध्ये सुद्धा काही शाळा आहेत ना की जिथे केम्ब्रिज बोर्डाच्या ट्युशन्स असे, डोंबिवलीत पण बोर्ड्स आहेत, म्हणजे तिथेही रट्टा मारून ते पेपर पॅटर्न ठराविक करून त्याप्रमाणे तू शिकलास की तू केम्ब्रिज बोर्डाची एक्झाम पास होणार आहेस, अशी पद्धती निघालेल्या आहेत. आपल्याला सवयच आहे पाठांतराची आणि सगळी. तर त्यामुळे सिलेबस टीचर कसं शिकवते शिक्षिका किंवा शिक्षक हे अतिशय महत्त्वाचं आहे. बोर्डाला मी फार महत्त्व देत नाही. त्यातनं काय क्वालिटीज आपण मुलांच्या डेव्हलप करतो त्याला खूप महत्त्व आहे आणि त्यासाठी सक्षम शिक्षक लागतात. बरोबर. पण बरेच वेळा असं होतं ना की ICSE मध्ये एखाद्या मुलाला आपण घातलेला आहे आणि काही दिवसांनी त्या पालकांना असं वाटतं की नाही, माझा मुलगा ते कोपअप करू शकत नाहीये. सो ह्याचा अर्थ त्या मुलाला मध्ये काही प्रॉब्लेम आहे म्हणून काही मुलगा शाळा सोडतोय, त्याचं ग्रास्पिंग कमी आहे म्हणून शाळा सोडतोय, का शाळेतले शिक्षक त्या पद्धतीने शिकवत नाहीयेत, आणि मग अशा पद्धतीने मध्येच त्याचं बोर्ड चेंज करणं कितपत योग्य ठरू शकतं? आता याच्यामध्ये अनेक फॅक्टर्स इन्व्हॉल्व असतात. म्हणजे एक व्यक्ती म्हणून विद्यार्थी घेतला तर त्याच्यात काही लर्निंग डिसेबिलिटीज आहेत का, काही स्लो लर्नर्स आहेत का, अटेन्शन डेफिसिट आहे का. म्हणजे महत्त्वाचा मुद्दा शिक्षक समजावून सांगत असताना त्याच्या डोक्यात जर कालच्या खेळण्याचे किंवा कालच्या भांडणाचे विचार आले असतील तर तो मुद्दा त्याच्या डोक्यातनं निघून जातो, म्हणजे तो ग्रास्पच केला जात नाही. मग अशा वेळेला तो वीक पॉईंट कायम पुढे राहतो आणि मग त्याला त्रास होतो. तुम्ही खरोखर जर हे सगळी बोर्ड्स बघितलीत ना तर पहिल्याच्या पायावर दुसरं उभं आहे अशी फक्त भाषा आहे आणि गणित आहे. तुम्ही बघितलं तर इतिहासाचे धडे दरवर्षी वेगळे असतात, भूगोलाचे धडे दरवर्षी वेगळे असतात, आणि त्याच्यानंतर तुम्ही विज्ञान म्हटलं तरी विज्ञान चढत्या पायरीने असतं. पण मागचं समजलं नाही तरी ह्या धड्यात म्हणजे 8वीला काही एखादं राहिलं असेल तर 9वीला 2 मिनिटात सांगितलं तर मुलाला ते समजून आपण पुढे जाऊ शकतो. गणिताचा मात्र हा प्रॉब्लेम सिरियसली येऊ शकतो की फंडामेंटल्स जर वीक असतील तर मुलाला ते जड जातं. मुलांना जड जातं याचा पहिला अर्थ असा की योग्य पद्धतीने समजावून सांगितलं नाही आहे. प्रश्न काय असतो की शिकवताना, आता मी अनेक वर्ष अनेक दशकं शिकवते तर मी सांगतो की जोपर्यंत तुम्ही मुलांचं अटेन्शन आपल्याकडे खेचून धरत असता, लक्ष असतं मुलांचं आपल्याकडे, तोपर्यंत मुलं शिकत असतात. ज्या क्षणी तुमचं बोरिंग होतं असं म्हणूया किंवा तेच तेच सांगणं होतं त्यावेळेला मुलं डिस्ट्रॅक्ट होतं. ते तुमच्याकडे बघत असतील पण मनात विचार वेगळे चालू असतात. मग आमच्याकडे शिक्षकांना आम्ही तसं ट्रेन करतो की 5 मिनिटांनी ब्रेक कसा घ्यायचा, विषय चालू ठेवायचा पण मध्येच एखादा विनोद करायचा, मध्येच एखादी ॲक्शन करायची की मुलांचं अटेन्शन थोडं डायव्हर्ट झालेलं असतं ते पुन्हा आपल्याकडे असो. त्यामुळे मूल बुद्धू असं नसतं, म्हणजे मूल सक्षमच असतं अनलेस त्याला काही लर्निंग डिसॅबिलिटी असेल तर. फक्त प्रॉब्लेम येतो टाईम मॅनेजमेंटचा. टाईम मॅनेजमेंटचं योग्य पद्धत म्हणजे दिलेला, मला सांगा तुम्ही की विषय समजणं म्हणजे काय, माझी जर भाषा चांगली असेल, बरोबर आहे, भाषा चांगली असेल तर मला विषय चांगला समजू शकतो, आणि जर भाषा चांगली असेल तर मला विषय तो समजलेला एक्सप्लेन करता येतो. त्यामुळे विषय समजणं हा जो विषय जिथे मुलाचं अटेन्शन आणि शिक्षक हे 2 घटक येतात हे खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळे शिक्षक चांगला असला पाहिजे. मला असं वाटत नाही की आता आमच्याकडे खेड्यातली पण मुलं आहेत ना केम्ब्रिजला, चांगले 90% मार्क मिळवणारे, 95% म्हणजे घरात कुठलीही शिक्षणाची बॅकग्राऊंड नसतानासुद्धा 90 क्रॉस केलेले पर्सेंटेजमध्ये अनेक मुलं आहेत आमच्याकडे. त्यामुळे मुलंही केपेबलच असतात. दुसरं असं असतं की फिअर सायकोसिस असतो की पालकांचं आम्ही तुझ्यावर कुठलंही प्रेशर टाकलं नाही, तुला पाहिजे तसा अभ्यास कर, याचं एक प्रचंड प्रेशर मुलांना असतं की मी काही SSCला तर बोलणार, तुला किती मार्क मिळू देत, हेच ते टोचणी असते त्या मुलाच्या मनात. आणि तो फिअर कॉम्प्लेक्स असतो मुलांमध्ये, आणि ज्या वेळेला फिअर कॉम्प्लेक्स असतो ना त्यावेळेला सिक्रेट होणारे हॉर्मोन्स त्याला कॉन्सन्ट्रेट करू देत नाहीत, त्याला अभ्यास करू देत नाहीत. त्यामुळे आपला मूल जर कुठे कमी पडत असेल तर आईवडिलांनी संध्याकाळी आठवड्यातनं एक अर्धा तास जरी त्याच्या अभ्यासात थोडं लक्ष घातलं, थोडासा विषय, असे काही रॉकेट सायन्स नसतं 8वी 9वी 10वीचे विषय. कुठल्याही आईवडिलांनी, थोडं शिकलेल्या आईवडिलांनी, ग्रॅज्युएट झालेल्या आईवडिलांनी 1 5 मिनटं, कारण ते पण त्याच्यातनंच गेलेले असतात ना. मी पालकांना असं म्हणतो तुम्ही 10वी शिकलायत ना, मग तुम्हाला 7वीचं गणित शिकवता आलं पाहिजे. आपल्याला लक्ष घालायचं नसतं किंवा आपल्याला वेळ नसतो आपल्या कामाच्या व्यापांमुळे, पण थोडं पालकांनी पुश केलं ना तर मुलं शिकायला सुरुवात होते. शाळा बरेच वेळेला असं होतं की
शाळेची परिस्थिती अशी असते की शिक्षक चांगले नसतात, वर्ग खचाखच भरलेला असतो. शिक्षकांचं काम काय असतं, नॉर्मल होते. आमच्याकडे सगळा फ्रीडम आहे, पण बाकीच्या शाळांमध्ये एक टाईम टेबल ठरलेलं असतं. 35 मिनिटात तुम्ही यायचं, शिकवायचं आणि निघून जायचं. मग दुसरी शिक्षिका येते. मग त्यावेळेला एखादा मुद्दा मला अडलेला असेल तर पुढच्या वेळेला ती शिक्षिका विचारायला त्याला वेळ नसतो कदाचित. तर ह्या काही अडचणींमुळे जर जड झालं असेल तर तुम्ही बोर्डाची शाळा बदलणं काही वेळेला योग्य ठरतं, पण ते व्यक्तिसापेक्ष आहे. त्याचा थंबरूल नाही आपल्याला करता येत की ICSEमध्ये किंवा CBSEमध्ये जर जड जात असेल शिक्षण तर एखाद्या चांगल्या स्टेट बोर्डाच्या शाळेत घातलं तरी हरकत नाही मुलांना. आता आमच्याकडे स्टेट बोर्डातनं केम्ब्रिजला येणारी मुलं आहेत की खूप वेगळा अभ्यासक्रम आहे केम्ब्रिजचा, म्हणजे त्याची ट्रीटमेंट खूप वेगळी आहे, पण मुलांना जमून जातं. त्यांना तो कॉन्फिडन्स द्यावा लागतो आपल्याला, तुला येईल रे, तू करशील रे. जिथे अडेल तिथे त्याला मदत करावी लागते, थोडंसं पुश करावं लागतं. मुलं करतात सगळे. बरोबर. पण मग ते शॅडो टीचर आणि हा जो प्रकार असतो शाळांमध्ये आजकाल बऱ्याच ठिकाणी ऐकायला मिळतो, आणि स्पेसिफिकली ICSEच्या स्कूलमध्ये शॅडो टीचर ठेवली गेली आहे, तर त्याचा याला काही फायदा होतो का मुलांना? तुम्हाला एक्झॅक्टली नक्की काय प्रकार? शॅडो टीचर म्हणजे वर्गात एक टीचर त्या स्पेसिफिक मुलासाठी किंवा काही 2-3 मुलांसाठी त्या स्पेशल अटेन्शन देतात वगैरे, असं काही? त्याचा नक्कीच फायदा होतो. याचं कारण असं की आमच्याकडे पण ती सिस्टीम आहे थोड्याफार प्रकारे. आमच्याकडे पण वर्गात 2 शिक्षिका असतात. याचं कारण असं की आमची जी मेंटॉर टीचर आहे ना, ती मुलाचं म्हणजे गणित चांगलं आहे, पण तो भाषेत चांगला आहे की नाही, भाषेत चांगला आहे. सर्वांगीण प्रगती आम्हाला अभिप्रेत आहे ना मुलाची, म्हणजे त्याच्या कॅरेक्टरचं पण डेव्हलपमेंट करायची आहे, त्याच्या व्यक्तिमत्वाचा विकास करायचा आहे, त्याला समाजविमुख करायचं आहे, त्याला समाजाला जबाबदार नागरिक करायचं आहे, त्याला अभ्यासात पण चांगलं करायचं आहे. मग ही ओव्हरऑल डेव्हलपमेंट त्याची होते की म्हणजे अभ्यासात खूप चांगला आहे, पण मैदानात जर मारामारी करत असेल तर त्या शिक्षिकेला लक्ष घालावं लागतं, बोलावं लागतं. गौरी मॅडम बोलतात त्यांच्याशी. हे बघा, ह्या ॲडोलसन्स वयामध्ये ते खूप कन्फ्युज्ड असतात. म्हणजे जसं असं म्हणतो ना की गिअर व्हीलला कसं एक व्हील फिरवलं की तिकडे एक चक्कर मारेल असं नसतं, ते 100 फेऱ्या त्यांच्या मेंदूमध्ये होत असतात, त्याच्यानंतर एक वेगळा रिझल्ट बाहेर पडतो. त्यामुळे हे सगळं साकल्याने आमच्याकडे 8 तासाचं असल्यामुळे काय होतं की शॅडो टीचर किंवा आपण ज्याला मेंटॉर टीचर म्हणूया, तिचं त्या मुलावर सतत लक्ष असतं. मग त्याचं बुक हँडलिंग कसं आहे, तो टीचरला मदत करतो का, मित्रांना मदत करतो का, मैदानात कसा वागतो, जेवतो वेळेवर का, टेबल मॅनर्स कसे आहेत, कारण हे सगळं मिळून ते विद्यार्थी एक नागरिक म्हणून समाजात जाणार आहे ना. त्यामुळे या शॅडो टीचर्स खूप महत्त्वाच्या ठरतात प्रामाणिकपणे मुला. आणि बरेच वेळेला असं असतं ना की उदाहरणार्थ गणितासारखा विषय आहे, तर एखादाच मुद्दा, एखादाच पॉईंट त्याला समजले नसतो, एखादं सूत्र त्याला समजलेलं नसतं, त्याची उकल करून 2-4 उदाहरणं दाखवली की तो हा एक्सपिरियन्स, अहो हे असं आहे काय, आणि ते मूल पुढे चालू पडतं. पण तिथे त्याला ती मदत मिळाली नाही तर कायमची भीती मनामध्ये राहते. त्यामुळे प्रत्येक मुलाचा स्वभाव वेगळा आहे. आमच्याकडे प्रत्येक मुलाच्या स्वभावानुसार मुलाला ट्रीटमेंट दिली जाते. सगळी मुलं एक्स्ट्रोवर्ट असतात असं नाही. काही मुलांना मी खूप हुशार आहे असं दाखवायचं असतं, पण त्याच्या शेजारचा मुलगा कधीच काही बोलत नाही. त्याला बोलतं करणं, त्याच्याजवळ जाऊन त्याला विचारणं, त्याचे कुठे वह्या चेक केल्या जातात, त्या वह्या चेक करताना ते मूल कुठे अडलं हे लक्षात येतं, त्याप्रमाणे त्याच्यावर स्पेशल ट्रीटमेंट देणं. मग थोडक्यात आपण ज्याला शॅडो टीचर म्हणतो तसंच हे काम असतं, आणि ते खूप महत्त्वाचं असतं. या सगळ्या सर्वांगीण विकासाबद्दल तुम्ही जे म्हणताय मगापासून, छंद जपणं, वाचन करणं किंवा अशा प्रकारे नवीन उपक्रम करणं वगैरे, जसं स्पेक्ट्रम सारख्या ॲक्टिव्हिटीज, त्याचा त्याच्या पुढच्या आयुष्याशी किंवा या स्पर्धात्मक जीवनामध्ये जे आपण कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स पुढे देणार आहोत त्याचा कितपत आणि कशा प्रकारे उपयोग होतो मुलाला? कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हे एक स्किल आहे. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स समजा एंट्रन्स एक्झाम्स आहेत इंजिनिअरिंग किंवा मेडिसिनच्या, त्याचं सिलेबस काय आहे, 12वीचं सिलेबस आहे. पण 12वीला 90-95% मार्क मिळवलेला मुलगा त्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये पास होईलच असं नाही. याचं कारण असं की 12वीला बोर्डाची परीक्षा पॅटर्न वेगळा आहे आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा पॅटर्न वेगळा आहे. त्यामुळे आता उदाहरणार्थ स्पेक्ट्रमचा कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये काही संबंध येणार नाही. कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा पॅटर्नच वेगळा आहे. ते एक स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे असं मी म्हणतो. कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करणं म्हणजे 12-12, 18-18 तास तुम्ही घासून ते सगळे इन्फॉर्मेशन डेटा डोक्यात ठेवून त्याच्यावर आलेले प्रश्न तुम्हाला योग्य वेळी सुचून तिची उत्तरं योग्य देता आली की यू लर्न दॅट स्किल अँड देन यू पास द एक्झामिनेशन. आलं लक्षात? आपण जे हे गुण सगळे डेव्हलप करतो, म्हणजे गौरी मॅडम नेहमी म्हणतात की आयुष्याचे 3 भाग करा. पहिली 30 वर्ष तुमची शिक्षणात जातात, पुढची 30 वर्ष तुमच्या करिअरमध्ये जातात, आणि शेवटची 30 वर्ष त्याची आपण काहीच सोय केलेली नसते. त्याच्यासाठी कुठला तरी छंद जोपासलेला नाही, मैत्री जोपासलेली नाही, काहीच केलेलं नसतं, आणि मग ते ब्लँक जातात. संपूर्ण आयुष्य आनंदाने जगायचं असेल तर आम्ही जशी सिस्टीम घातली की ह्याच्यामध्ये घरी अभ्यासच नसल्यामुळे माझी बहुतेक मुलं कोणी गाण्याला आहे, कोणी डान्सला आहे, कोणी क्रिकेटला आहे, कोण फुटबॉल खेळायला जातो आहे, सगळे छंद त्यांना जोपासता येतात. असं ते परिपूर्ण बालपण मुलांनी जगावं अशी आमची इच्छा आहे. आणि आता ह्या अनुषंगाने आता जो नवीन अभ्यासक्रम आलेला आहे किंवा शिक्षणाच्या मध्ये जे बरेच चेंजेस झालेले आहेत,
तर ज्या पद्धतीचा अभ्यासक्रम पाश्चिमात्य अभ्यासक्रम जसा आहे जो साधारणपणे आपल्याला उपयुक्त ठरू शकेल फ्युचरच्या दृष्टीने, तर असे काही बदल आपल्या अभ्यासक्रमात किंवा अशा काही आपण बदल आणलेले आहेत का शिक्षण पद्धतीमध्ये? NEP जे आलं आहे ना, तर NEPचं मला असं वाटतं की त्याचा जास्त फायदा कॉलेज लेवलला होणार आहे शाळेपेक्षा कॉलेज लेवलला. आता NEPचं शाळेच्या लेवलला काय आहे तर बोर्ड एक्झाम काढून टाकली आहे, सिलेबस बदललेला नाही आहे लक्षात, किंवा पॅटर्नमध्ये चेंज केलेलं नाही आहे, किंवा व्होकेशनल ट्रेनिंगचे काही कोर्सेस चालू करायचे आहेत ते प्रॅक्टिकली किती शक्य होतील. माझा मूळ नेहमी मुद्दा असा असतो की बघा, पूर्वी कोठारी कमिशन आलं होतं, मग यशपाल कमिटी आली होती, मग 2005 साली एक NEP आली होती आणि आता परत NEP आली. शेवटी शिकवणारं कोण आहे? तेच शिक्षक आहेत. त्या क्वालिटीमध्ये जोपर्यंत इम्प्रोव्हायझेशन होत नाही तोपर्यंत तुम्ही कितीही एज्युकेशनल पॉलिसीज बदलल्या तरी त्याचा डायरेक्ट मुलांना फायदा होणार नाही, हे लक्षात घ्या. कारण जोपर्यंत तुम्ही पुन्हा सिलेबस ओरिएंटेडच शिक्षण ठेवणार आहात, म्हणजे आम्ही जसं स्पेक्ट्रममधनं वेगवेगळे प्रेझेंटेशन स्किल्स आहेत, ॲनालिटिकल पॉवर आहे, क्रिटिकल थिंकिंग आहे, ग्रुप डिस्कशन्स आहेत, हे सगळं जोपर्यंत तुम्ही डेव्हलप करून घेत नाही, ती जगाची गरज आहे आत्ता. त्यासाठी आता ही NEP आली आहे, बरोबर आहे की ग्लोबलायझेशनमुळे बाउंड्रीलेस वर्ल्ड झालेलं आहे. आमची मुलं, आता माझीच मुलं अनेक जगभर विखुरलेली आहेत, त्या वेगवेगळ्या फील्डमध्ये वेगवेगळ्या कल्चरमध्ये काम करतात, त्या कल्चरशी त्यांना ॲडजस्ट करा. आता जर्मनीतला मुलगा आहे, त्याचं इंडियन कल्चर आणि जर्मन कल्चर टोटली वेगळं आहे, बट ही हॅज टू वर्क विथ जर्मन पीपल. त्यांच्या कल्चरशी त्याला ॲडजस्ट करून घ्यायला लागेल, त्यांची बॉडी लँग्वेज समजून घ्यायला लागेल. ह्या सगळ्या स्किल्स जर आपण शाळेतनं त्यांना दिल्या तर ते जास्त फायद्याचं ठरतं. मग आता तुम्ही न्यू एज्युकेशनल पॉलिसीमध्ये बऱ्यापैकी हे अभिप्रेत आहे, त्यांच्याकडे हे पण सांगितलं जातं न्यू एज्युकेशनल पॉलिसीमध्ये की मला फिजिक्स घेताना फिलॉसॉफी पण घेता येईल. पण ही मानसिकता आहे का? तुम्ही तुमच्या मुलाला फिजिक्स करत असताना फिलॉसॉफी घेऊ द्याल का? तर पालकांची मानसिकता, त्या समाजाची एक मानसिकता तयार व्हायला लागते. जेव्हा तुम्ही एखाद्या शिक्षण पद्धतीमध्ये बदल करता तो बदल हा समाजाच्या मानसिकतेतही व्हायला पाहिजे. तो वर्ण लादला तर पुन्हा त्याचं रोट लर्निंगच होणार आहे. म्हणजे जसं मी सांगितलं की कोठारी कमिशन, यशपाल कमिटी 2005 पासून झालेलं, त्यांनी सुद्धा अत्यंत आयडियल एज्युकेशन सिस्टम सांगितली होती, पण तरीसुद्धा ही 3 कमिशन्स आली, याचा अर्थ ती परत बदलावी लागली. आणि बरेच वेळेला असं होण्याची शक्यता असते की पाश्चात्य जगात जे चाललं आहे तेच आयडियल आहे, ही एक आपली साधारण भावना आहे. कारण ते जगावर राज्य करतायत, त्यांची टेक्नॉलॉजी जगावर राज्य करतायत, त्यामुळे असं असेलच असं मला वाटत नाही. कारण म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला मी सांगतो की अगदी सोपं उदाहरण सांगतो. परवा मी त्याचा शिक्षणाशी संबंध आहे म्हणून सांगतो की कसं असतं की मी आजारी होतो आणि मी हॉस्पिटलमध्ये होतो, तर मी माझ्या ओळखीच्या हॉस्पिटलमध्ये गेलो, कारण जिथे कोणाला यायला भेटायला परवानगी असते, आम्ही गप्पा वगैरे मारत बसायचं, माझा मूड छान असायचा, माझी रिकव्हरी पण लवकर झाली. कॉर्पोरेटमध्ये गेलो तर कसं असतं, पांढरं चकाचक सगळं असतं, कोणी कोणाशी बोलत नाही, एका क्युबिकलमध्ये तुम्हाला डांबलेलं असतं. तिथे मला असं वाटतं की पाश्चिमात्य पद्धतीनुसार ह्युमन बॉडी ॲज अन ऑब्जेक्ट म्हणून ट्रीट केलं जातं. त्या बॉडीला मन आहे आणि त्या मनाचाही त्याला सुधारण्यासाठी काही उपयोग होतो हा विचारच केला जात नाही. म्हणजे माझी एक मैत्रीण सिरियस होती आणि आम्ही भेटायला गेलो, मी गौरी मॅडम गेलो होतो, दरवेळेला एकालाच सोडायचो. ती व्यक्ती तिथे मरू घातली आणि आपण काय त्यांच्याशी गप्पा मारणार? आम्ही 4 गेलो तो कुठले तरी गप्पा निघतात, त्याला जरा उत्साहित वाटतं. हा जो प्रकार आहे ना, असा थोडासा पाश्चिमात्य शिक्षण पद्धतीत येण्याची शक्यता आहे असं मला वाटतं. पण काही ठिकाणी माझे जे विद्यार्थी पाश्चिमात्य युनिव्हर्सिटीजमध्ये जातात तिथे खरोखरच गुरु शिष्य परंपरेने शिकवलं जातं. ते गुरु आहेत, ते व्यक्तिशः मुलांमध्ये लक्ष घालून, म्हणजे प्रोज अँड कॉन्स, चांगलं आणि वाईट दोन्ही सिस्टीममध्ये आहे. आपण ते किती चांगलं फास्ट अडॉप्ट करतो आहे ह्याच्यावर आपली NEP यशस्वी होईल, आपली मानसिकता आपण बदलतो आहे की नाही ह्याच्यावर NEP यशस्वी होईल की नाही हे ठरेल. बरोबर. आणि शेवटचा एक महत्त्वाचा प्रश्न मला असा विचारायचा आहे की आपण इतके वर्ष, म्हणजे जवळजवळ 35-40 वर्ष शिक्षण क्षेत्रामध्ये आहात, त्यामध्ये या शाळेला आता 25 वर्ष पूर्ण होत आहेत. सो मुलांना आणि पालकांना कोणत्या गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात आणि कोणत्या गोष्टींचं पालन करावं आपल्याला आयुष्यात पुढे यायचं असेल तर, की आपल्याला पाल्याला पुढे आणायचं असेल तर पालकांना आणि मुलांना तुम्ही काय संदेश द्याल? मुलांना संदेश देणं खूप अवघड असायचं, सांगू तुम्हाला. कारण आम्ही सुद्धा माझ्या शाळेत असताना 15 ऑगस्टला कोणतरी चीफ गेस्ट यायचे आणि राष्ट्र कसं मोठं व्हायला पाहिजे, मग काय आठवायचं नाही, आम्ही एकमेकांना खडे मारत बसलेलो असायचं त्यावेळेला. लक्षात आलं. मुलांना एकच सांगतो की पालक जे सांगतील ते प्रामाणिकपणे ऐका, आर्ग्युमेंट करणं काय, कारण ती मोठी आहेत, त्यांना अनुभव असतो आयुष्याचा, आणि तुम्हाला ह्या वेळेला बुद्धीपेक्षा तुमचा भावनेवर जोर जास्त असतो ह्या वयामध्ये. त्यामुळे पालक जे सांगतील तेच ऐका असं मी मुलांना संदेश देईन. पण पालकांना मात्र महत्त्वाचा संदेश आहे की शिक्षणाचा विचार करताना सिलेबसचा विचार फक्त करू नका.
त्याच्या पलीकडे ती एक व्यक्ती आहे, ते जिवंत व्यक्तिमत्व आहे. त्या जिवंत व्यक्तिमत्वाला भावभावना आहे, त्याची स्वप्न आहे, त्याच्या आशा आकांक्षा आहेत, त्याच्या निराशा आहेत, त्याचा आनंद आहे, त्याची मैत्री आहे, त्याची भांडणं आहेत. ह्या सगळ्याचा साकल्याने विचार करून त्या वयानुसार त्याप्रमाणे मुलांशी वागायला शिका. म्हणजे 4थीच्या मुलाशी तुम्ही कसं वागायचं आहे आणि 8वीच्या मुलाशी कसं वागायचं याचं ट्रेनिंग पालकांना द्यावं लागतं, जे आम्ही देतो. मग पॅरेंटिंगचे क्लासेस वेस्टमध्ये आहेत. याचं कारण असं की पॅरेंटिंग हे एक शास्त्र झालं आहे आता. पालकत्व असणं हे मोठं शास्त्र आहे. याचं कारण असं आहे की मूल प्रत्येक क्षणी दरवर्षी वाढत असताना त्याची भाषा बदलत असते, त्याचं परसेप्शन बदलत असतं, जगाकडची वृत्ती, स्वतःकडे बघण्याची त्याची वृत्ती बदलत असते, पालकाकडे बघण्याची वृत्ती बदलत असते, त्याच्या आशा वेगवेगळ्या असतात, सगळंच बदलत असतं ना ते मूल. त्याप्रमाणे तुम्ही तुमची मानसिकता बदलताय का मी पालक आहे ह्याच भूमिकेत तुम्ही 10-12 वर्ष राहता, मग 9वी-10वीला मुलं ऐकेनाशी होतात. त्यामुळे त्याला नक्की काय पाहिजे, योग्य भाषेमध्ये त्याला क्वालिटी टाईम देणं, की जिथे म्हणून आमच्या स्पेक्ट्रम वगैरे ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत ना तिथे आमचे पालक त्यांच्याबरोबर इन्व्हॉल्ड असतात. तो क्वालिटी टाईम आहे. मुलांना पालक हवे असतात त्यांच्याबरोबर राहण्यासाठी, त्यांच्यापासून काही शिकण्यासाठी हवे असतात, अशातलं का नाही. म्हणजे 10वीच्या विद्यार्थ्याला तुम्ही विचारलं तर का शिकतोस, तो सगळे शिकतात म्हणून मी शिकतो. त्यामुळे मुलांना संदेश देऊन तो मुलांच्या डोक्यातच जाणार नाही. मुलांना एवढं सांगायचं की पालक सांगतात ते ऐका. आणि पालकांना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलाला टाईम मॅनेजमेंट शिकवा. पूर्वी आपल्याकडे बघा संध्याकाळी पर्वता म्हणायची पद्धत होती. ठराविक वेळी ठराविक गोष्ट कंटाळा आला तरी केलीच पाहिजे. मग होमवर्क मागे राहत नाही, मग वर्कशीट्स मागे राहत नाहीत, मग परीक्षेचा अभ्यास मागे राहत नाही, कशाचा स्ट्रेस येत नाही. थोडीशी टाईम मॅनेजमेंट जर पालकांनी पाळली मुलांची तर मग मुलांचा अभ्यासही सोयीचा होतो आणि त्यांचं बालपण हे खूप आनंदात जातं. कारण हा सगळं कन्फ्युजनच आहे पालकांमध्ये. नक्की शिक्षण म्हणजे काय, तर ती मार्कशीट म्हणजे शिक्षण आहे असं धरलं जातं. कॉम्पिटेटिव्ह एक्झाममधलं यश म्हणजे शिक्षण आहे असं. तुम्हाला सांगतो मेडिकलला असलेली माझी बरीच मुलं, आता तू MBBS नंतर काय करणार, MD, तर सर्जन व्हायचं नसतं मुलांना. पण त्याची इन्व्हेस्टमेंट आहे, त्या हॉस्पिटलला मला कनेक्टिव्हिटी मिळेल की नाही, अमुक आहे की नाही, तमुक आहे की नाही. म्हणजे तेही MBBSला ॲडमिशन मिळालं जग जिंकलं असं होत नाही. ते सगळे प्रश्न पुढे तिथून चालू होतात. असं प्रत्येक फील्डमध्ये प्रश्न पुढे चालू असतात. तर त्या प्रश्नांना समर्थपणे माझं मूल तोंड देईल की नाही, योग्य पद्धतीने गोंधळून न जाता साकल्याने सगळ्याचा विचार करून निर्णय घेईल की नाही, ह्या क्षमता निर्माण करण्यासाठी पालकांनी मेहनत घेतली पाहिजे. हे खूप महत्त्वाचं आहे. आणि अशा प्रकारे जर पालकत्व असेल ना तर मग मुलांनाही आईवडिलांबद्दल खूप कॉन्फिडन्स वाटतो. म्हणजे माझं प्रत्येक दुःख, माझा प्रत्येक विचार आईवडिलांबरोबर शेअर करायचा वाटतो मला. आणि मग ही मैत्री अतूट राहते आणि तीच मैत्री शेवटी कॉन्फिडन्स देते मुलांना. धन्यवाद सर, तुम्ही आज बऱ्याच विषयावरती आम्हाला आणि आमच्या पालकांना, आमच्या विद्यार्थी मित्रांना तुम्ही बऱ्याच छान मार्गदर्शन केलं. एक जो महत्त्वाचा जो विषय जो होता आजच्या डिस्कशनचा तो म्हणजे मुलांनी कोणत्या माध्यमातून शिकावं, मराठी आपल्या मातृभाषेत का इंग्रजीत, आणि त्याच पद्धतीने कोणत्या बोर्डातून शिक्षण घ्यावं, एका महत्त्वाच्या विषयावर तुम्ही खूप सुंदर उकल केली. आणि हा जो संदेश जो आहे आमच्या सर्व पालकांपर्यंत पोहोचला असेल. आमच्या चॅनलवरती तुम्ही आलात आणि वाटा भविष्याच्या या विषयावरती आपण आपले विचार व्यक्त केले, त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद सर. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर.